नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज आपण करणार आहोत घटस्थापना। त्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सर्व साहित्य जे आहे ते घेतलेले आहे। सर्वात आधी आपल्याला तांदळामध्ये हळदी आणि कुंकू टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला सर्वात आधी या ठिकाणी स्वस्तिक काढून घ्यायचंय। यावरती आपल्याला पाटी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी मी यामध्ये माती भरून घेणार आहे। तर या ठिकाणी थोडीशी जाडसर माती आहे, ती आपल्याला सगळ्यात खाली जी आहे ती टाकून घ्यायची आहे। तर ही आपल्याच शेतातली माती आहे, व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे। तर आवश्यकतेनुसार आपण यामध्ये माती जी आहे जाडसर ती भरलेली आहे। यानंतर ही बारीक माती आहे। तर ही जी माती चाळून मी बारीक केलेली आहे आणि ही वरची जाडसर माती राहिलेली आहे। तर माती एकच आहे, फक्त ही चाळलेली आहे। ही आपल्याला याच्यावरती पसरवून घ्यायची आहे। तर आपण इथपर्यंत ही व्यवस्थित माती पसरवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला हा जो घट आहे हा मधोमध ठेवायचा आहे। त्यानंतर साइडने आपण धान्य जे आहे ते टाकून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार धान्य यामध्ये कमी जास्त करू शकता। मी यामध्ये गहू, मूग, हरभरे घेतलेले आहेत। त्यानंतर हे अशा पद्धतीचं 7 धान्य विकत देखील मिळतं। यामध्ये जव वगैरे सगळं असतं। आता यावरती आपल्याला थोडीशी माती जी आहे ती टाकून घ्यायची आहे। आणि हे धान्य जे आहे हे पसरवून घ्यायचे। यामध्ये ज्वारी देखील आहे, धने आहेत, ज्वारी आहे, तांदूळ आहे। या पद्धतीने आपण हे पसरवून घेतलेलं आहे। आता पुन्हा थोडीशी माती यावरती टाकून घ्यायची आहे। खूप जास्त माती नाही टाकायची, नाही तर आपलं धान्य जे आहे ते खाली दाबलं जातं। आता आपला हा जो घट आहे याला या टाइप मध्ये कुंकू मी पातळ करून घेतलेला आहे पाण्यामध्ये। याने स्वस्तिक काढायचा आहे आणि 5 रेषा मारून घ्यायच्या आहेत।
या साईडला 2 लाईन ओढून घ्यायच्या आहेत. या साईडला देखील 2 लाईन ओढून घ्यायच्या आहेत. आणि मागच्या बाजूला आपण 5 रेषा ओढून घेणार आहे आणि त्या खालून वरती या पद्धतीने स्वस्तिक ज्या बाजूने काढलेला आहे ती बाजू समोर ठेवायची आहे. आता आपल्याला हा मंगल कलश या ठिकाणी मांडून घ्यायचा आहे. याला देखील 5 लाईन ओढून घ्यायच्या. मंगल कलश ठेवण्यासाठी मी या बाजूला जागा केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. यावरती देखील आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. या स्वस्तिकाच्या वरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण जो घटाचा कलश ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडे तांदूळ घालायचे आहेत. त्याचबरोबर मंगल कलश मध्ये देखील तांदूळ घालायचे आहे. 1 दालचिनीचा तुकडा आपल्याला मंगल कलशामध्ये आणि 1 दालचिनीचा तुकडा आपल्याला घटाच्या कलश मध्ये टाकायचा आहे. दोन्हीही कलशांमध्ये आपल्याला 1 सुपारी टाकायची आहे. सोबतच 2 लवंग यामध्ये घालायचे आहेत. यानंतर आपण 1 रुपयाचा कॉइन यामध्ये घालून घेऊया. यानंतर यामध्ये हळदी आणि कुंकू टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी देवीचा मुखवटा घेतलेला आहे जो आपल्याला मंगल कलशाला लावायचा आहे. या ठिकाणी मी हा नारळ घेतलाय, त्याला आपण हा मुखवटा लावून घेऊया. तर हा नारळ जो आहे तो आपण शहाळाचा घेतलेला आहे. यानंतर आपण मंगल कलशाला साडी घालून घेऊया.
आता आपल्याला या ठिकाणी घटाचा कलश बसवून घ्यायचा आहे। यामध्ये 5 पानं ठेवायची। आणि या ठिकाणी देवीला छान असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घटाच्या कलशाचा नारळ देखील सजवू शकता। या ठिकाणी हा लाल पिवळा जो नारळ असतो तो आपल्याला घटाच्या या कलशाला या पद्धतीमध्ये गुंडाळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हार घालून घेऊया। आता या ठिकाणी मी हे जे लाल वस्त्र आहे ते ठेवणार आहे। त्यावरती आपल्याला पानं मांडून घ्यायची आहेत। एका पानावरती आपल्याला 11 रुपये आणि सुपारी म्हणजे गणपती बाप्पा ठेवायचे आहेत। या ठिकाणी हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी माझ्याकडे लक्ष्मी प्रसन्न असे यंत्र आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लक्ष्मीचे यंत्र आहे, या ठिकाणी कुबेरचे यंत्र आहे आणि मधोमध गणपती बाप्पा देखील आहे। तर हे पण मी इथं ठेवणार आहे। यानंतर आपण सर्व टाक या ठिकाणी झोपवून ठेवणार आहोत। तर सर्वात आधी तुम्ही पाहू शकता रेणुका माता आहे। तर रेणुका माता मी सगळ्यात पहिल्यांदा ठेवलेली आहे। त्यानंतर तुळजाभवानी आहे, ही देखील आपल्याला या पानावरती झोपून ठेवायची आहे। त्यानंतर मोठ्याची देवी आहे, ती देखील आपल्याला इथे झोपून ठेवायची आहे। आणि खंडोबा भैरोबा हे देखील आपण टाक या ठिकाणी झोपवून ठेवणार आहोत। आता 2 पानं घ्यायची आहेत आणि या पानावरती देवीसाठी बांगड्या सोबतच ओटीचं सामान आहे, आपण हे ठेवायचं आहे। आता आपल्याला एका छोट्या डिश मध्ये अष्टकमल काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी या ठिकाणी तांदूळ जे आहेत ते ठेवलेले आहेत। ते तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला 8 लाईन मारून घ्यायचे आहे। आणि हे अष्टकमल आपलं तयार झालेलं आहे। आणि यावरती आपण अखंड दीप लावून ठेवणार आहोत। तर अखंड दीप जो आहे तो माझ्याकडे या पद्धतीचा आहे, तुम्ही पाहू शकता। याला काच आहे, सोबतच वरतून कव्हर आहे। या ठिकाणी ही वात आहे आणि आपल्याला हा लहान मोठा या ठिकाणी असा करता येतो।
म्हणजे 9 दिवस आपला अखंड दीप जो आहे तो रात्रंदिवस चालू राहतो. जशी वात आपली कमी कमी होत जाते त्यावेळेस आपल्याला खालूनच ही वात अशी वरती करता येते. तर या टाइप मध्ये मी हा दिवा घेतलेला आहे आणि यामध्ये भरपूर असं तेल किंवा तूप बसतं. अखंड दीप लावण्यासाठी मी या ठिकाणी तिळाचं तेल वापरत आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही ते वापरू शकता, परंतु तिळाचं जर तेल वापरलं तर आपण तुपाचा दिवा लावल्याचं पुण्य मिळत असतं. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये अगदी भरपूर असं तेल जे आहे ते बसतं. जवळपास अर्ध्या वाटीला थोडंसंच कमी राहिलेलं आहे. दिवा आपण जवळ लावत आहोत त्यामुळे आपल्या धान्याला ऊब देखील अगदी व्यवस्थित अशी लागणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी माळ बनवायची आहे देवीसाठी. तर माळ नेहमी गाठण मारूनच बनवायची आहे. सुई दोरा जो आहे तो आरपार घालायचा नाहीये. आपल्याला गाठण मारून घ्यायची आहे एकदा या पद्धतीने. त्यानंतर यामध्ये पानाचं जे देठ आहे ते ठेवायचं आहे. मी पाहू शकता या पद्धतीने आपण 7 पानांची माळ जी आहे ती तयार केलेली आहे. आणि ही माळ अशा पद्धतीने बांधायची आहे त्याचं पान जे आहे ते देवीला टच होईल. तर या ठिकाणी आपलं पान जे आहे ते देवीला व्यवस्थित असं टच होतंय, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला रोज काय करायचंय, फक्त दिव्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि धान्याला पाणी थोडंसं शिंपडायचं आहे आणि माळ जी आहे ती रोज लावायची आहे. तेरा